आता व्होकॅब्युलरीच्या आपल्या पुढच्या पार्टमध्ये आपण जे 8 वर्ड्सची सीरीज चालू आहे, त्याच्यामध्ये ए पासून चालू होणारे वर्ड्स आहेत आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने आता सीरीज चालू आहे. 8 ते 10 लेक्चर्स म्हणजे 5-5 मिनिटाचे व्होकॅब्युलरीचे सेशन आपण YouTube चॅनलवर टाकलेले आहेत. तर आता आपण स्टार्ट करूया. याच्यात पहिला वर्ड्स आहे ॲप्रिशिएट. ॲप्रिशिएट म्हणजे एखाद्याचं आपण कौतुक करतो. जसं जसं की एखादं कॉम्पिटिशन वगैरे जिंकल्यावर आपण एखाद्याचं कौतुक करतो तसं. ॲडमायर म्हणजे पण कौतुक करणे, प्राइज म्हणजे पण कौतुक करणे, इस्टीम म्हणजे आनंद असतो किंवा कौतुक असतं. तर ह्याला अँटोनिम्समध्ये आहेत क्रिटिसाइज, कंडेम म्हणजे पण टीका करणे, ब्लेम म्हणजे आरोप करणे येतं इथं. थोडक्यात आरोप म्हणू शकतो आपण ह्याला. ओके. ॲप्रिहेन्सिव्ह म्हणजे चिंताग्रस्त. वरीड पण म्हणू शकतो इथं वरीड आला आहे. फिअरफुल म्हणजे भीतीदायक. एनॅक्झियस म्हणजे जास्त चिंता चिंता असलेलं. ओके. त्याला अँटोनिम्समध्ये आहेत कॉन्फिडंट म्हणजे फायद्याचा किंवा रिलॅक्स एकदम काम पण म्हणू शकता, रिलॅक्स पण म्हणू शकता. कॉन्फिडंट म्हणजे विश्वास असलेला आणि ॲप्रिहेन्सिव्ह म्हणजे चिंताजनक आहे. अप्रोप्रिएट म्हणजे योग्य, योग्य त्याला पण आपण समर्पक म्हणतो. अपोजिट पण येऊ शकतो बरं का. अपोजिट म्हणजे पण योग्य असतं आणि त्याला अपोजिट म्हणजे योग्य आहे. ओके. त्याला समानार्थी शब्द आहेत प्रॉपर, ड्युली पण आहे. ॲप्ट म्हणजे कुशल येऊ शकतं. पण हे सुटेबल आहे. एखाद्या ठिकाणी सुटेबल बसू शकतं असं अप्रोप्रिएट. त्याला विरुद्धार्थी आहे इनअप्रोप्रिएट जे की योग्य नाहीये. इम्प्रॉपर, अनफिट जे की फिट बसू शकत नाही असं अनफिट. आर्बिट्रेटर म्हणजे पंच किंवा न्यायनिवाडा करणारा असतं. त्याला जज म्हणू शकतो. अंपायर पण म्हणू शकतो आणि रेफरी हा फुटबॉलच्या मॅचमध्ये असतो. तर पुन्हा आता त्याला विरोधार्थी आहे कंटेस्टंट किंवा पार्टिसिपंट एखाद्या गेममध्ये पार्टिसिपेट होणारा. 5वा शब्द आहे आर्केन. आर्केन म्हणजे गूढ किंवा दुर्बोध म्हणजे एक मायस्ट्रियस गूढ रहस्य वगैरे असतं. मायस्ट्रियस मूव्ही वगैरे असतात त्याचं तसं. ऑब्स्क्युअर म्हणजे पण अंधुके दिसत नाहीये किंवा अस्पष्ट असं. त्याच्या विरोधार्थी शब्द आहेत क्लिअर एकदम क्लिअर. लुसिड म्हणजे पण क्लिअर म्हणू शकता. ऑब्वियस म्हणजे स्पष्ट दिसणार असतं. आर्डंट म्हणजे उत्साही एकदम झेलस असू शकतो. पॅशनेट, फर्वंट पण म्हणू शकतो आणि झेलस म्हणजे उत्साही ते तर आहेत. आर्डंटला समानार्थी शब्द आहेत ते. अँटोनिम्स मध्ये कोल्ड आहे ज्याच्याकडे उत्साह नाही असा. अनइन्थुझियास्टिक ह्याला इन्थुझियास्टिक पण म्हणू शकता आणि अनइन्थुझियास्टिक एक आहे. अपॅथेटिक म्हणजे निराशाजनक वगैरे असू शकतं. 7वा शब्द आहे आर्डुअस कठीण म्हणजे मेहनती वगैरे तसं पण वापरू शकता. कठीण मेहनत घेणारा पण म्हणू शकता आपण. कठीण मेहनत घेणारा असं पण म्हणू शकतो. डिफिकल्ट, टफ, लेबोरियस म्हणजे पण हार्ड वर्किंग असतात. त्याला अँटोनिम्स मध्ये आहे इझी, सिम्पल, स्मूथ. तर आता 8वा शब्द आहे आर्टफुल म्हणजे कुशल, चतुर, स्किलफुल, क्लेव्हर, क्राफ्टी ऍप्ट पण म्हणू शकतो. ऍप्ट म्हणजे पण कुशल असतं AFT. आणि त्याला विरोधार्थी आहे ऑकवर्ड आणि क्लमझी, इनेप्ट आला बघा इथं. तर हे आपले 8 वर्ड्स होते. अशा पद्धतीने आपली व्होकॅब्युलरीची सिरीज चालू आहे. याच्यामध्ये तुम्ही मागचे पण 5-5 मिनिटाचे सेशन बघू शकता आणि हे पण बघा. तर तुम्हाला आता फक्त एक शब्द आणि त्याचा अर्थ वगैरे डायरेक्ट सांगतो. अप्रिशिएट म्हणजे प्रशंसा करणे. अप्रिहेन्सिव्ह म्हणजे चिंताजनक किंवा काळजीवजा असं म्हणू शकतो. अप्रोप्रिएट म्हणजे योग्य, अपोजिट म्हणजे पण योग्य. आर्बिट्रेटर म्हणजे पंच किंवा न्यायनिवाडा करणारा. आर्केन म्हणजे गूढ, मायस्ट्रियस म्हणू शकतो. रहस्यमय पण म्हणू शकतो त्याला. आर्डंट म्हणजे उत्साही, एखाद्या गोष्टीचा उत्साह असणे, पॅशनेट असणे एखाद्या गोष्टीबद्दल. आर्डुअस म्हणजे कठीण, मेहनती. टॉईल पण म्हणू शकता त्याला. आर्टफुल म्हणजे कुशल, चतुर असं म्हणू शकतो. हे 8 वर्ड्स आहेत. याच्यात 2-2 सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत. 2 ते 3 आहेत, कधी-कधी 3 पण आहेत. तर असे जवळपास 40च्या आसपास वर्ड्स तुम्हाला भेटतायत दररोज. तर 5 ते 10 मिनिटामध्ये एवढे वर्ड्स भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अशा पद्धतीने ते तुम्ही लिहून पण ठेवा. तुमच्या बुकमध्ये वगैरे लिहीत चला. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल येणाऱ्या एक्झाममध्ये. तर धन्यवाद. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात. थँक यू.